आजच्या युथला फास्ट सक्सेस हवी असते. तुम्ही त्यांच्या पेशन्स आणि हार्डवर्क बद्दल काय मेसेज द्या? नाही, माणसाने हार्डवर्क मुलांना करायला पाहिजे, परंतु आपलं निर्व्यसनी बेस आहे, आपला इमेज आहे, एम आहे, त्याला टार्गेट करण्यावर कष्ट करायला पाहिजे किंवा स्टडी म्हणा, हार्ड स्टडी करायला पाहिजे. मी आपल्या लाईफ मध्ये माझं पुस्तक सुटेच नाही, फक्त ठराविकच याच्यामध्ये माझं पुस्तक सुटे लोकवेद पर्यंत आणि कोणते म्हणजे जे एसेन्शियल काम आहे तेवढंच, नाही तर पुस्तक माझ्या हातातच राहतं. आजही तुम्ही म्हणाल तर मी मॅट्रिकच्या श्रेयाचे म्हणजे काहीतरी वाक्य असले ते मी चाळून पाहतो पोराला, एक दोन पुस्तक मागून. आता मी त्याचं वाटत, जसं आता माझ्या जो मॅट्रिकच्या पोराचा ग्रामर आणलेला मी आता फावल्या वेळात मी मॅट्रिकचे ग्रामर वाचत आहो. तुम्हाला आता दाखवून देईन माझ्या जो ग्रामरचं पुस्तक आजही आहे. म्हणजे मला खूप इंटरेस्ट आहे अजून. म्हणजे मी कोणा शिक्षकाला विचारतो आणि मॅट्रिकच्या पोराला विचारतो, मला जर जसं एखाद्या स्पेलिंग नाही आला, भुलून गेला तर इतक्या वर्षाचा, तरी मुलांना वगैरे किंवा शिक्षकाला मी विचारत असतो. कारण मला कुठं कमी वाटलं आपल्या भाषेमध्ये तर मला काय ते करमत नाही. मी मग ते मोठ्याला शिकलेल्या पोरांना किंवा टीचरला विचारत असतो. तर तो छंद फार महत्वाचा आहे सर. म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती, की आज जे मुलं म्हणजे आजची जनरेशन तुम्ही बघा सर, सारखी मोबाईल मध्ये बघून राहत नाही किंवा सारखी मोबाईल मध्ये ते गुंतूनच राहते. आणि पुस्तक म्हटलं की त्यांनी खूप कंटाळा करते. ते कसं आहे, मोबाईलचं आवश्यक आहे ते पाहायला पाहिजे, आवश्यक आहे ते तेवढं मर्यादित असो म्हणा, तुम्हाला गरज आहे. पण अनाट आहे तो छंद असून काही मानसिक विकृती होते. बरोबर. आमच्या तुम्हाला उदाहरण सांगू, आमच्या गावाला एक पोरगा असं बडबडायला लागला, तर दवाखान्यात आणल्यानंतर विचारलं असं का करत, झोपत नाही का? तर त्यांनी सांगितलं आई वडिलांनी का हा 12-1 वाजेपर्यंत जाते तर बरडाऊन येतच नाही म्हणून. त्याच्यानंतर मग त्या पोराला समजून सांगितलं, आता त्या पोराचा तो मोबाईल सुटला आता माझ्या सांगण्यावरून, त्याला समजून सांगितलं. तर हे एक व्यसन आहे. आणि म्हणजे आता अशी वाईट परिस्थिती आहे का ते 6-7 महिन्याच्या पोराला आई वडील रडायला लागलं तर त्याला मोबाईल देते. आपण पाहिलं वाईट परिस्थिती. म्हणजे आज एवढूसा मुलगा का असे ना, आई वडील स्वतः त्यांच्याकडे मोबाईल देऊन राहिले, त्रास होते म्हणून रडते म्हणून देऊन देतात. रडते त्याचं ते खूप ते डिप्रेशन मध्ये जाते. आणि त्याचे साईड इफेक्ट्स जे चालू झाले ते लहानपणापासूनच त्यांच्यावर. त्याला लोकांचं लेणं नाही, समाजाचं लेणं नाही, ते शाळेत काय करायचं नाही, आपल्या त्यात गुंगच राहते. तर मोबाईलचा आपला आता विषय निघालाच तर आपण थोडं AI कडे पण वळूया. आज जे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे चालू आहे किंवा जो एक वे चाललाय, खूप फास्ट वे चाललाय, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते की आजच्या युथला ते खरंच खूप म्हणजे कामाची गोष्ट आहे? नाही, मला त्याच्याबद्दल तर तेवढं हे नाही, परंतु जे काही संशोधन निघते त्याप्रमाणे माणसाला चालावंच लागते. बरोबर. आणि ते जर नाही चाललं तर तुम्ही मागं राहा.